नमस्कार। अजित पवारांच्या घोषणेने भाजपामध्ये पडसाद, फडणवीसांच्या जवळचा हाती घेणार तुतारी। पाहुयात काय आहे सविस्तर बातमी। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। अजित पवार यांनी यामध्ये आघाडी घेत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघात हसन मुश्रीफ यांना उमेदवारी जाहीर केली आहे। अजित पवार यांनी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर करताच त्याचे पडसाद भाजपामध्ये उमटण्यास सुरुवात झाली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा नेता आगामी निवडणुकीत बंडखोरी करून शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे। कागल मतदारसंघात गेल्या अनेक निवडणुकांमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित सिंह घाडगे असं शीतयुद्ध होतं, मात्र लोकसभा निवडणुकीत दोन्ही नेते एकत्र आले। महायुती म्हणून दोन्ही नेत्यांची वाटचाल सुरू झाली। अगदी लोकसभा पार पडेपर्यंत मांडीला मांडी लावून हे नेते बसत होते, मात्र जशी खासदारकीची निवडणूक संपली तशी दोन्ही नेत्यांमधील विधानसभेची रस्सीखेच पुन्हा सुरू झाली आहे। लोकसभा पार पडताच भाजपाचे समरजित सिंह घाडगे यांनी आपली उमेदवारी घोषित करून टाकली। या टर्मचा मीच आमदार असणार असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला। घाडगेंच्या या भूमिकेनंतर कागल मतदारसंघातील आमदारकीची निवडणूक पुन्हा चर्चेत आली। याच मतदारसंघात लोकसभेनंतर ठाकरे गटाचे नेते संजय घाडगे यांच्या नावामुळे तिरंगी लढत होईल अशी चर्चा रंगली होती, मात्र शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय घाडगे यांनी महायुतीलाच पाठिंबा देणार असं जाहीर सांगितल्यानंतर खुद मुश्रीफांना देखील त्यांचे आभार मानावे लागले। कागल मतदारसंघात गेल्या 5 टर्म अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ हे आमदार राहिले आहेत। आता 6वी टर्म विजय होण्यासाठी मुश्रीफ सज्ज झालेत। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची कागलच्या मेळाव्यात मुश्रीफांची उमेदवारी जाहीर करून टाकली। येणाऱ्या विधानसभेत मुश्रीफांना विजय करण्यात सज्ज व्हा असं आवाहन मेळाव्यात कार्यकर्त्यांना केलं। अजित पवार यांनी ही घोषणा करतात समरजित सिंह घाडगे बंडखोरी करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। समरजित सिंह घाडगे हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते मानले जातात। त्यांची आगामी विधानसभा निवडणूक शरद पवार गटाकडून लढावी असा प्रस्ताव त्यांना मिळाल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे। घाडगे यांनी या सर्व चर्चावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, पण घाडगे यांनी हा प्रस्ताव स्वीकारला तर कागलची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरणार आहे। अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।